brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर फक्त 2-3 प्रतिक्रिया जास्तीत जास्त ऐकायला येतात आणि त्यातला पहिला शब्द आहे अविश्वसनीय, दुसरा शब्द आहे अनाकलनीय आणि तिसरा शब्द आहे यावर विश्वास बसत नाहीये. अर्थात ज्या पद्धतीनं लोकसभेचे निकाल लागले होते त्यानंतर महाविकास आघाडीकडून खरं तर जास्त अपेक्षा होत्या. महाविकास आघाडीला सुद्धा आपल्याला बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती, पण झालं उलट. 200 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळाल्या आणि अशा पद्धतीचा निकाल लागल्यानंतर बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत. मग ईव्हीएम बद्दल असेल, परफॉर्मन्स बद्दल असेल, काय चुकलं, काय बरोबर आलं याबद्दल असेल. आणि म्हणूनच या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे माजी खासदार, ज्येष्ठ संपादक, विचारवंत, पत्रकार आणि गेली 40 वर्ष महाराष्ट्राचा राजकीय पट ऑब्झर्व्ह करणारे किंवा निरीक्षण करणारे कुमार केतकर सर. केतकर सर, आपलं खूप खूप स्वागत आहे मुंबई तक मध्ये. धन्यवाद. तुम्हाला सर ऍक्च्युली अशा निकालांची अपेक्षा होती? खरं तर तुम्ही हे सगळं बघत होतं? अशा निकालांची अजिबात कल्पना नव्हती. अगदी स्पष्ट सांगायचं तर माझा अंदाज असा होता की महायुती जिंकली तर एक 10 ते 20 सीटांनी जिंकेल आणि महाविकास आघाडी जिंकली तरी ते सुद्धा 10 ते 20 सीटांनी जिंकेल. म्हणजे त्या दोघांमध्ये असलेला फरक हा 140 ते 160च्या दरम्यान असेल असं माझं भाकीत नव्हतं, असा माझा तर्क होता, असं माझं असेसमेंट होतं आणि ते मी काही ठिकाणी व्यक्त सुद्धा केलेलं होतं. त्यामुळे त्या अर्थाने पाहिलं तर हा अनपेक्षित आहे. म्हणजे महायुती जर नुसतीच जिंकली असती 150 जागा येऊन तर मला महायुती जिंकण्याच आश्चर्य वाटलं नसतं. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी जिंकली असती थोड्याफार सीटांनी तरी मला आश्चर्य वाटलं नसतं. मी तर उलट असा विचार करत होतो की जर फक्त 10-20 सीटांचाच मध्ये फरक असेल तर जे अपक्ष या नावाने निवडून आलेले आहेत पण प्रत्यक्षात ते निरनिराळ्या पक्षांनी उभे केलेले बंडखोर आहेत त्यांच्या मदतीने सरकार बनवण्यात येईल. हा प्रकार 1995 मध्ये झालेला आहे, तसाच प्रकार परत होईल असं माझा एक साधारण अंदाज होता. परंतु प्रत्यक्षात जो आता आपण पाहतोय निकाल त्याच्यामध्ये बीजेपीला 89% स्ट्राईक रेट आहे. म्हणजे 150 पैकी 138 काहीतरी जागा त्यांना मिळालेल्या आहेत. 132 त्यांच्या आणि 5 अपक्ष त्यांच्या सोबत आहे. म्हणजे 140 म्हणजे जवळजवळ स्ट्राईक रेट 89% आहे. अगदी फक्त त्यांचा घेतला तरी तो 85% आहे. आणि महायुती इतक्या प्रचंड म्हणजे 238 मतांनी ते निवडून आलेले आहेत. हे सगळं पूर्णपणे अनपेक्षित आणि तुम्ही मगाशी म्हणलात तसं अनपेक्षित, अनाकलनीय आणि अविश्वसनीय आहे. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेला आपण हे 3 शब्द वापरतो, अविश्वसनीय, अनाकलनीय आणि ह्यांचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा अविश्वसनीयचा अर्थ साधारणपणे त्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या संबंधातला आहे. मला असं वाटतं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हा मुद्दा त्यातला नाहीये, तर द मॅनेजमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हा त्यातला मुद्दा आहे. आणि तुलनेने बॅलेट पेपर हा अतिशय मॅनेज करायला जास्त विश्वसनीय असं मॉडेल आहे. म्हणूनच जगामध्ये फक्त 3च देशांमध्ये आता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन वापरतात. बाकी कोणत्याही विकसित युरोपियन आणि अमेरिकन देशात ईव्हीएम वापरत नाहीत. अमेरिकेत नाही, युरोपात नाही, कुठेच नाही. आणि तरी ते भारतामध्ये आग्रहपूर्वक ठेवलं जात आहे. आता या ईव्हीएम बद्दल डाऊट जर करायचा झाला तर त्याचे 3-4 प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे की त्या ईव्हीएम मधलं जे इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअरच हॅक करायचं. जे कोणी करणारे असतील ते, मग सरकार असेल, कोणी इंजिनियर्स असतील, कोणी पक्ष असतील किंवा कोणी तंत्रज्ञांनी मदत केली असेल कोणत्या सरकारला, तर तशा प्रकारचं एक हॅकिंग थ्रू सॉफ्टवेअर. दुसरा प्रकार असा आहे की मशीन्स प्रत्यक्षात पळवायची आणि त्या जागी नवीन मशीन ठेवायची. तिसरा त्यातला प्रकार असा आहे की प्रत्यक्ष व्होटिंग झाल्यानंतर त्या व्होटिंग मशीनवरतीच जे अगोदर मतदार आलेले नाहीत त्या मतदारांच्या नावाने कोणीतरी बटणं जाऊन दाबायची. म्हणजे तिथे कोणीतरी शिरायचं आणि ती बराबर दाबायची बिफोर लॉकिंग द बॉक्स. म्हणजे मग तो आकडा तसा काहीतरी मॅनेज करता येईल. परंतु गंमत इथे अशी आहे की अविश्वसनीयता त्यांच्याच आकडेवारीमुळे सिद्ध होते. त्यांनी असं म्हटलं की 5 वाजता की साधारणपणे 55% मतं झालेली आहेत आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष आकडे दिले तेव्हा त्यांनी सांगितलं 68% मतदान झालं.
हम्म. मग आता हे 13% सगळ्या ठिकाणी नाही, 13% मतदान हे हम्म. कुठून वाढलं, कोणी वाढवलं, कोणी दिली ती 13% मतं? काही ठिकाणी ती 5% वाढली, काही हम्म. टक्क्यांनी ती 7% काही ठिकाणी वाढली, काही ठिकाणी हम्म. 13%. तर ही जी वाढलेली मतं आहेत, हम्म. त्या वाढलेली मतं आली कुठून? आणि हम्म. ती ज्या अर्थी अनपेक्षितपणे आली, त्या दिवशी वोटिंग झाल्यानंतर आली. त्यामुळे स्वाभाविकच असं तर्क होतो की हम्म. ही कोणीतरी तिकडे पेरली. ते पेरू हम्म. शकणारे कोण आहेत, तर जे आता जिंकलेत ते. हम्म. हम्म. म्हणून तो विश्वास हा हम्म. बीजेपी किंवा सरकारवरती, हम्म. म्हणजे महाराष्ट्रात शिंदे फडणवीस पवार सरकारवरती, हम्म. देशाच्या पातळीवरती मोदी शहा सरकारवरती. हो. तेव्हा ईव्हीएम मॅनेजमेंट जे फक्त हम्म. हॅकिंग करणं एवढाच त्याचा अर्थ नाही. मला असं वाटतं केतकर सर की तुम्ही ज्याला हा मुद्दा उचलताय त्यावेळेला सत्ताधारी असं म्हणतात की बघा ज्या ज्या वेळेला इलेक्शन हरलं जातं किंवा लॉस होतं इलेक्शन काँग्रेसकडून किंवा त्यांच्या मित्र पक्षाकडून त्यावेळेला ते ईव्हीएम वरती दोष ठेवतात. आता झारखंड जिंकलं मग तिथे ईव्हीएमनी काम नाही केलं का? किंवा हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झाल्या तर तिथं ईव्हीएमनी काम नाही केलं का? ज्या वेळेला तुम्ही हरता इलेक्शन त्यावेळेला ईव्हीएम वरती त्याचं खापर फोडता, तुम्ही ती जबाबदारी ईव्हीएम वरती टाकता असा आरोप केला जातो. मला वाटतं हे विधान वरवर जरी निष्पाप वाटलं हम्म. तर त्यातला मुख्य दोष या विधानातला असा आहे की मी हम्म. मगाशी म्हटलं माझा केवळ ईव्हीएम वरती राग नाहीये. हम्म. हम्म. ईव्हीएम मॅनेजमेंट इज नॉट द सेम थिंग एज ईव्हीएम. हम्म. ज्या वेळेला अशी टीका करतात की तुम्ही ईव्हीएम बद्दल बोलताय, नाही, आम्ही ईव्हीएम मॅनेजमेंट बद्दल बोलतोय. म्हणून बॅलेट पेपर घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आता ईव्हीएम मॅनेजमेंट अशी म्हटलं त्याप्रमाणे हे वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. आता कित्येक ठिकाणी ईव्हीएम मॅनेजमेंट याचा अर्थ अगोदरच दुसरे बॉक्सेस आणून ठेवणं, ते पूर्ण भरलेले असणं. आता जे मुद्दे दिल्लीमध्ये किंवा पंजाबमध्ये केजरीवालच्या पक्षाने उपस्थित केले किंवा इतर ठिकाणी काही लोकांनी केले की तुमची बॅटरी 4 दिवस मध्ये गेलेले असताना सुद्धा 99% कशी तिथे ते उतरायला पाहिजे. किंवा अजून एक मुद्दा असा की 20 तारखेला मतदान झालं, तुम्ही स्वतःला डिजिटल इंडिया म्हणवता, म्हणजे मतदान झाल्याबरोबर अक्षरशः 12 तासामध्ये सगळे निकाल हजर पाहिजेत. आपण बँकेत जेव्हा जातो आणि बँकेमध्ये चेक टाकतो किंवा कॅश भरतो त्यावेळेला आपल्याला 12 तासाच्या आत SMS येतो की तुमचे एवढे एवढे पैसे तुम्ही भरलेत अमुक अमुक तारखेला आणि ते आता कॅश झालेले तर तुमच्या अकाउंटमध्ये जमा केले गेले आहेत. तसाच प्रकार आहे हा. इतकी मतं आली, इतकी मतं मोजली, ही त्याची शेवटची मतं, शेवटचा आकडा तो. इतका सोपा असताना त्याच्यासाठी 3-3, 4-4 दिवस का लागावेत? 20 तारखेला संध्याकाळी मतदान संपल्यानंतर 21 पूर्ण, 22 पूर्ण, 23 पर्यंत हे मतदानाचे बॉक्सेस असताना तुम्हाला एवढा वेळ लागायचं कारण काय डिजिटल इंडियामध्ये? साधा बेरजेचा प्रश्न आहे. ते सुद्धा हाताने एक एक बॅलेट मोजतोय असं पण नाही. एक बटन दाबलं की टोटल येते, आपल्या कॅल्क्युलेटरवरती येते किंवा मोबाईलवरती आपण फोन करतो तशी. तरी यांना वेळ लागतो. ह्याचाच अर्थ असा, संशयाला जागा इथे तयार होतो की तुम्ही काहीतरी त्यात मॅनिप्युलेट करू इच्छिता. आता तुमचा दुसरा प्रश्न असा की मग झारखंड बद्दल का नाही? तर हे मॅनिप्युलेशन फक्त झारखंड किंवा फक्त महाराष्ट्र किंवा फक्त छत्तीसगड असं नाहीये. त्यांना ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त आता अडचण आहे, हरियाणा आणि महाराष्ट्र ही अत्यंत महत्वाची होती. कारण हरियाणाची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमधल्या सेटबॅक नंतर पहिली अशी निवडणूक होती की ज्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष होतं. आणि एकूण एक हरियाणामधले एक्झिट पोल सुद्धा, ज्यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही, त्या एक्झिट पोल्सने सुद्धा म्हटलं होतं की काँग्रेस आरामात जिंकते हरियाणामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर उलटे निकाल लागले. या ठिकाणी सगळ्यांनी जे काही एक्झिट पोल होते त्यांनी आघाडी भारतीय युतीला दाखवली होती, महायुतीला दाखवली होती, परंतु एवढी दाखवली नव्हती की आत्ताचा जो आकडा आहे. त्यामुळे एक्झिट पोलचा मुद्दाच नाही, एक्झिट पोलवरती काही विश्वास ठेवण्याचा अर्थच नसतो. परंतु मुद्दा हा की त्यांना त्या ज्या निवडणुका जिंकायच्या असतात किंवा हारायच्या असतात त्याचं प्लॅनिंग केलेलं असतं. आणि तुम्ही हल्लीच्या अल्गोरिथमच्या काळामध्ये किंवा ऍडव्हान्स अल्जेब्राच्या काळामध्ये तुम्ही असा प्रश्न हे करू शकत नाही, उपस्थित करू शकत नाही की त्यांनी ही कशी निवडली ती कशी निवडली. ते त्यांना प्रत्यक्षात दिल्लीमधल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा त्यांना प्रत्यक्षात फुल मेजॉरिटी नको होती. जरी ते 400च्या गमजा मारत असले तरी त्यांना 300 पर्यंतच हव्या होत्या. किंबहुना त्यांना खरं म्हणजे 305 मिळाल्या असत्या तर ते खुश होते. म्हणजे 303 मागच्या वेळेला होत्या त्याच्यापेक्षा 2 जास्त. पण त्यांना प्रत्यक्षात 240च मिळाल्या. म्हणजे त्यांचा प्रयत्न काय होता की साधारणपणे 70 ते 80 सीटात, आता 544 पैकी 70 ते 80 सीटा फक्त त्यांना एक्स्ट्रा जिंकायच्यात त्या सगळ्या राज्यांमध्ये मिळून. मग ते महाराष्ट्रामध्ये 8-10 सीटा निवडतील,
तामिळनाडूमध्ये 4-5 निवडतील, उत्तर प्रदेशात 5-6 निवडतील. असं करून ते 70 किंवा 80 जागा निवडतात आणि त्या 70 किंवा 80 जागांवरतीच ह्या प्रकारचे म्हणजे हॅकिंग करण्याचे किंवा कॅप्चर करण्याचे किंवा बूथ कॅप्चर करण्याचे, मशीन कॅप्चर करण्याचे प्रयोग करतात. याचा अर्थ ते सगळ्या ठिकाणी करतात असं नाही. याचा अर्थ असा की त्यांना जेवढ्या सीटा ऍडिशनल हव्या आहेत तेवढ्याच सीटांपुरतं ते हॅकिंग करतात आणि अविश्वसनीयता त्याच्यामुळे येते. पण सगळ्यात मोठी अविश्वसनीयता काय येते? ठीक आहे, सगळं त्यांचं बरोबर आहे, ईव्हीएम मध्ये काही फ्रॉड नाही, अगदी सगळं पूर्णपणे करेक्ट आहे. मग इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दलच्या ओपन टेस्टला का तयार होत नाही? की बाबा सगळे विरोधी पक्ष बोलावलेले आहेत, काही तज्ज्ञ बोलावलेत की ज्यांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, अशी एक 8-10 लोकांची टीम तुम्ही बोलवा आणि त्यांच्या समोर ते मशीन आणि त्या मशीनवरचे होणारे सगळे परिणाम हे तुम्ही आम्हाला दाखवा. किंवा तुम्ही असं म्हणा इलेक्शन कमिशन किंवा सुप्रीम कोर्ट, ओके वी डोंट माइंड डुईंग द एक्सपेरिमेंट विथ यू इन पब्लिक व्ह्यू. तसं ते पब्लिक व्ह्यू मध्ये का करायला तयार होत नाहीत? हा एक अविश्वासाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यापेक्षा दुसरा अत्यंत महत्वाचा आहे, ते इलेक्शन डेटा सादर करत नाहीयेत. गेले 10 वर्ष इलेक्शन डेटा उपलब्ध होत नाहीये की बाबा सिंपल डेटा आहे ना तो, कॉन्स्टिट्युएन्सी इतके मतदार आहेत, इतक्या मतदारांनी मत नोंदवलं, इतक्या मतदारांनी इतकी मतं दिली, पुढल्या 4 उमेदवारांची मतं इतकी टोटल इतक्या मतांनी जिंकले, इतकी इनव्हॅलिड वोट. हा डेटा द्यायला काय हरकत आहे? आतापर्यंत कायम इलेक्शन कमिशन बॅलेटच्या काळात किंवा पूर्वीच्या ईव्हीएमच्या काळामध्ये हा डेटा देत होते. आता हे डेटा का देत नाहीये? हा डेटा न देण्याचं कारण तुम्हाला काहीतरी लपवायचं आहे असं स्वाभाविक अर्थ होतो. त्यामुळे अविश्वसनीयता ही केवळ ईव्हीएम, त्यामुळे हा जो मुद्दा आहे की तुम्ही आता ईव्हीएम बद्दल बोलता आणि नंतर बोलत नाही, तसं नाही. आता आमचा अविश्वास आहे तो ट्रान्सपरन्सी नाही, तुम्ही आम्हाला डेटा देत नाही. आम्ही मान्य करू ना, तुम्ही इतके मतदार आहेत आणि इतक्या मतदारांनी मत दिलं आणि इतक्या मतदारांच्या 17-2C तर तुम्ही टॅली करून घेताच आहेत ना, ज्याला कोणते नाही ना करतात, तेच नाही तर मग वाढतील कशी मतं? जर टॅली करून घेतायत 17C फॉर्म वरती असं ते म्हणतात, तर मग 5 वाजता येणारी आकडी मतदारांचे आकडे आणि नंतर काही तासांनी किंवा काही 12-1 तासांनी वाढणारे आकडे वाढतात कसे? मतदानाची पूर्ण प्रक्रिया ज्यावेळेला संपते त्यावेळेला तिथला जो पोलिंग एजंट आहे त्यांनी त्याची ती जबाबदारी आहे ना, प्रत्येक बूथ आहे एजंट ना. त्यावेळेला. तर ती जी बरोबर ना, मग ठीक आहे ना, मग डेटा द्यायला काय काँग्रेस तिथे हरकत आहे? कमी पडते का मग? तुमचा अगदी पूर्ण बरोबर मुद्दा आहे, पण मग डेटा द्यायला काय हरकत आहे? डेटा दिला तर आम्हाला कळेल की आमच्या मतदारांच्या एजंटने कामं केली नाहीत बरोबर किंवा सरकारची ब्युरोक्रेसीने कामं केली नाहीत. सिंपल डेटा द्या ना, कोणते सगळे मुद्दे वादात बाहेर पडतील. किंवा इतके मतदार, इतकी मतदार नोंदणी झाली, इतके मतांनी हा मनुष्य निवडून आला, देत का नाही ते? त्याच्यामुळे हे जे प्रश्न निर्माण झाले की अनेक ठिकाणी त्याची उदाहरणं आलेली आहेत. एकूण काहीतरी 97 जागा अशा आहेत की जिकडे त्या जागा अशा आहेत. त्याच्यानंतर एडीआरनी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 79 जागांचा डिटेल अहवाल सादर केलेला आहे इलेक्शन कमिशनला की ह्या 79 जागा ज्या आहेत हे तुम्ही सादर करा. डेटा सादर करतायत, त्यात जर मिळाले त्यांना बहुमत आम्ही काय मान्य करू ना. आत्ताच मान्यच केलंय की प्रत्यक्षामध्ये 2014ची निवडणूक, 19ची निवडणूक आणि 24ची निवडणूक चालूच आहे ना. पंतप्रधान आलेलेच आहेत ना, लोकसभा स्थापन झालीच आहे ना. आम्ही मान्य करणार नाही. पण तुम्ही अविश्वसनीयतेचा मुद्दा मांडला तो का आता तुम्ही त्याच्याबद्दल पारदर्शकपणा पाळत नाही? अच्छा केतकर सर, तुम्ही आता जो मुद्दा मांडला तशाच पद्धतीची अविश्वसनीयता एकेकाळी भाजपने या मशीन्स बद्दल व्यक्त केली होती. 2010ला आपल्याला आठवत असेल तर राष्ट्रीय सचिव होते भाजपचे GVL नरसिंहराव, जे तेलंगणा म्हणजे आधीच्या आंध्र प्रदेश आणि आताच्या तेलंगणामधले होते. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन गडकरींनीच केलेलं होतं. त्यांनी ईव्हीएम वरतीच एक पुस्तक लिहिलं होतं आणि हा कसा एक मोठा फ्रॉड आहे असं म्हटलेलं होतं. पण ज्या वेळेला सरकारांमध्ये विरोधी पक्ष येतो त्यावेळेला त्याच्याबद्दल काही होत नाही. आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करणं, ते म्हणाले की याच्यामध्ये काही घोळ नाहीये आणि याच्याबद्दल काही विश्वास ठेवता येणार नाही. आता तुम्ही जाणार कुठे? कारण की इलेक्शन कमिशन त्याबद्दल ऐकायला तयार नाहीये, सुप्रीम कोर्ट ऐकायला तयार नाहीये, विरोधामध्ये असलेले पक्ष जे आहेत त्यांचा आवाज क्षीण आहे. त्यामुळे तिथं आवाज उठवणं म्हणजे फार काही त्याचा उपयोग होताना दिसत नाहीये. आता सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा जर त्याच्याबद्दल काहीही भूमिका घ्यायला नकार दिला तर मग आता पुढचा रस्ता काय तुम्हाला दिसतो याच्यामध्ये? नाही, याच्यावर उपाय करायचा प्रश्न नाहीये. भारतीय जनता पक्षाचे GVL नरसिंहराव म्हणजे माजी खासदार राज्यसभेत, ते माझे कलिग होते. त्यांनी पुस्तक लिहिलंय की ईव्हीएम ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. त्यानंतर रॉजर पेनरोज
नावाचा जगप्रसिद्ध वैज्ञानिक आहे. मला वाटतं त्याचं नोबेलला नाव होतं किंवा मिळाले नोबेल, रॉजर पेनरोज, एम्परर ऑफ द न्यू माइंड. तो त्या माणसाने लिहून ठेवलंय की अशा प्रकारची मशीन्स डेंजरस आहेत, ती हॅक करायची पण गरज लागत नाही, ती प्री प्रोग्राम करता येतात. आता सुब्रमण्यम स्वामी, जी.व्ही.एल. नरसिंहराव, स्वतः नितीन गडकरी या सगळ्यांनी आक्षेपच नाही, तर त्यांनी सुप्रीम कोर्टात केसेस अडवाणींनी स्वतः एल.के. अडवाणींनी स्वतः जाहीरपणे विरोध नोंदवलेला होता ईव्हीएमला. पण त्या काळामध्ये ते पुन्हा तोच मुद्दा येईल की ते तेव्हा विरोधी पक्षात होते, त्यामुळे ते आक्षेप नोंदवत होते. आणि आता काँग्रेस विरोधात आहे म्हणून काँग्रेस आक्षेप नोंदवते. त्यामुळे पक्षीय प्रश्न नाहीये, हा सरळ टेक्नॉलॉजिकल प्रश्न आहे. टेक्नॉलॉजिकल प्रश्नाचं उत्तर टेक्नोक्रॅटनी द्यायला पाहिजे. इलेक्शन कमिशन ते का लपवतं आहे, एवढा साधा प्रश्न. अगदी साधं थोडक्यातलं उदाहरण द्यायचं झालं की आपल्या घरातली समजा बेसिन किंवा पाईपलाईन तुंबली आणि तो प्लंबर ज्यावेळेला येतो त्याला आपण विचारतो काय रे काय झालंय, मग तो दाखवतो की कसा गाळ तिथे जमा झाला होता. मग तसा जो काय गाळ जमलाय तो दाखवा ना आम्हाला तुमच्या सिस्टीम मध्ये. तो तुम्ही न दाखवता त्या प्लंबरने सांगायचं नाही नाही साहेब ते तुम्हाला मी काही सांगणार नाही, ते आमचं गुप्त असतं, ते आम्ही करतो, ते तुमचं नळ चालू झालं ना बस, म्हणजे तुमची लोकसभा आली ना बस, आता बस. असं नाही चालणार. विश्वसनीयता प्रस्थापित करायलाच पाहिजे. निश्चित. आता थोडं इलेक्शन काय ईव्हीएमच्या पुढे जाऊन आपण चर्चा करूया. तुम्हाला असं वाटतं सर की ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं त्यानंतर महाविकास आघाडी एका ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेली होती आणि त्यामुळे एक चढाओढ लागली होती मुख्यमंत्री कोण होणार, आणि त्याच्यामुळे जी वादावादी झाली, ज्या पद्धतीचं नियोजन असायला पाहिजे होतं, जागा वाटप स्मूथली झालं नाही, उमेदवारांची निवड स्मूथली झाली नाही, त्याच्यामध्ये बंडखोऱ्या झाल्या आणि शेवटपर्यंत घोळ चालू राहिल्यामुळे लोकांचा एका प्रकारे महाविकास आघाडीवरती एक जे वातावरण तयार झालं होतं ते डायव्हर्ट झालं वातावरण. त्याचाही परिणाम झाला. काँग्रेस आणि महाविकास आघाडी ही इलेक्शन एकत्रितपणे एकसंधपणे आणि फोकस्ड पद्धतीनं लढण्यामध्ये अपयशी ठरली असं वाटतं. मला वाटतं अभिजित, हा जो मुद्दा आहे ना हा फार सोप्या पद्धतीने मांडला जातो. उदाहरणार्थ एकाच पक्षाचं तीन पक्षांची आघाडी सोडून दे, फक्त काँग्रेस किंवा फक्त भाजप हे सुद्धा जेव्हा निवडणुका लढवतात त्यावेळेला त्या पक्षात उमेदवारीबद्दल नाराजी असते, उमेदवारीबद्दल भांडणं असतात, उमेदवार मान्य नाही म्हणून बंडखोर उभे राहतात. हे प्रत्येक वेळेला झालेलं आहे, असं नाही की आता केवळ आघाडी आहे म्हणून झालेलं आहे, प्रत्येक वेळेला हे होतं. ज्या वेळेला जो पक्ष निवडणूक हारतो त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं त्यांच्याच पक्षातल्या लोकांकडनं आम्ही उमेदवार चुकीचे निवडले. ज्या वेळेला ते जिंकतात त्यावेळेला असं म्हणत नाही की उमेदवार चुकीचे निवडले होते. म्हणजे मगाचा जो प्रश्न आहे तो तोच होतो. आता काँग्रेस पक्ष जर आला असता समजा 180 सीटा घेऊन, जो त्यांचा अंदाज काही लोकांना वाटत होता, ते म्हणले नाही आमच्या अरे उमेदवार अचूक नेमले होते ना त्यामुळे यश मिळालं. त्यामुळे उमेदवार चुकीचे निवडले हा एक कायमस्वरूपी आणि सोपा तक्रारीचा विषय आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये काही हे नाही. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले असं जर म्हटलं तर मला तसं वाटत नाही, कारण मी स्वतः काँग्रेस पक्षाचा एक प्रकारे काम केलं निवडणुकीत आणि मी पाहतोय दमछाक होईपर्यंत महाविकास आघाडीच्या लोकांनी काम केलं. म्हणजे जनरली उलट मी असं म्हणेन की खूप वेळेला त्या बूथ यांचं पन्ना वगैरे काय काय असतात ना बीजेपीचे नाटकं, त्याच्या तशा पद्धतीने नव्हे, पण प्रत्येक बूथचं ट्रेनिंग झालेलं आहे, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ट्रेनिंग झालेलं आहे का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं. आणि अगदी RSSच्या कार्यकर्त्यांचं खूप कौतुक होतं, पण यावेळेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे स्थानिक पातळीवरती काम केलेलं आहे. ते जर कॉन्फिडन्स मध्ये असते, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये, त्यांना याची गरजच नव्हती. त्यांनी जवळजवळ माझ्याच माहितीप्रमाणे 40 टीम नेमल्या होत्या. म्हणजे कोण प्रत्येक ठिकाणी एक तज्ञ नेमून वॉर रूम केली होती, प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी मॉनिटर करत होते. त्यांना काही करायची नव्हती जर त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स असता तर. त्यामुळे मला वाटतं तोही मुद्दा बरोबर नाहीये. मग मुद्दा कुठचा बरोबर आहे तर काँग्रेसनी ज्या पद्धतीने राजकारण करायला हवं, राजकारणाचा मुद्दा जो आहे ते राजकारण करायला ते कमी पडलेले आहेत. म्हणजे त्यांना आता माझ्या मते गेले 10 वर्ष सुद्धा त्यांचा राजकारणावरचा, आता उदाहरणार्थ अगदी सोपं उदाहरण सांगतो, मध्ये त्यांनी ईडीवरती मोर्चे काढले. ईडीवरती मोर्चे काढले ना काँग्रेसने. मग त्यावेळेला त्यांनी इलेक्शन कमिशनवरती का नाही काढले? जर इलेक्शन कमिशन ट्रान्सपरंट नाहीये आणि इलेक्शन कमिशनच्या मार्फत एक प्रकारे गैरव्यवहार होतोय तर इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध मोर्चे काढायला पाहिजेत. आता सेबी अदानीचा विषय घ्यायला तयार नाही, सेबी विरुद्ध मोर्चे काढायला तयार काँग्रेसने असलं पाहिजे. आता त्यांनी एवढ्या जोरात हा मुद्दा काढला, म्हणजे मोर्चा काढायचा, चळवळ करायचा, अभियान करायचा, तो त्यांनी अगोदरच केला होता. पण हे संशय आता नाही व्यक्त होत आहेत. हे 2014 पासून, तुला आठवतं की नाही मला माहित नाही,
2014 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये ज्यावेळेला त्यांची स्वतःची अपेक्षा 35 जागांची होती, तर 72 जागा आल्या होत्या त्यांना. 70+2 त्यांनी सपोर्ट दिलेल्या. अशा 72 जागा आल्या. त्यावेळेला लोकांनी सांगितलं की हे चेक करायला पाहिजे. तेव्हापासून काँग्रेसनी किंवा विरोधी पक्षांनी हा प्रश्न लावायला पाहिजे होता. तसा तो त्यांनी लावला नाही. अशा प्रकारचं जे राजकारण असतं, अलर्ट, टू बी अलर्ट ऑन थिंग्स. किंवा आता गॅसचे प्राइजेस, आता ज्या वेळेला गॅसची प्राइस 2 किंवा 3 रुपयांनी वाढायची, त्यावेळी भारतीय जनता पक्ष देशभर आंदोलन, ये जलाव वो जलाव, पेट्रोल पंप बंद करो, अशा मोठाले मोर्चे काढायचे. आता पेट्रोलचा भाव जो 60 रुपये होता मनमोहन सिंगच्या काळात, तो 96 रुपये, काही काही ठिकाणी 108 रुपयापर्यंत गेला. काही नाही. त्याच्याबद्दलचं रस्त्यावर उतरायचं एकूण जे राजकारण असतं, रस्त्यावर उतरायचं, ते भारतीय जनता पक्षाला जमतं. काँग्रेसला त्याची सवय नाही, किंवा काँग्रेसला त्याची पद्धत करता येत नाही, किंवा काँग्रेस तशा पद्धतीने लोक जमा करू शकत नाही. माझ्या मते आता रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नाहीये. भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि शिवसेना रस्त्यावर वाढली, त्याच्याकडे रस्त्यावर राजकारण करतो ते नुसतं दिवाणखानी राजकारण करून चालत नाही. किंवा चांगले इंटेलेक्च्युअल, चांगली वॉर रूम, चांगले कार्यकर्ते नेवायचे एवढ्याने होत नाही. तुम्हाला लोकांमध्ये रस्त्यावर उतरून जावं लागतं. ते मात्र काँग्रेसने केलं नाही, हे मात्र माझंही मत आहे. दुसरी एक गोष्ट आहे, आपल्याकडे सामाजिक समीकरणांचा कायम उल्लेख केला जातो, जातीय राजकारणाचा उल्लेख केला जातो. म्हणून मला 2 प्रश्न विचारते. एक जातीय आणि धार्मिक प्रश्न मी नंतर घेतो, पण जातीय प्रश्न आधी घेतो. ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांचं आंदोलन असेल, ज्या पद्धतीनं आपल्याला कल्पना आहे की संविधान बदलाचा जो काही नॅरेटिव्ह होता, किंवा ज्या पद्धतीनं मुस्लिमांना टार्गेट केलं गेलं, त्यामुळं लोकसभेमध्ये मराठा, मुस्लिम, दलित आणि आदिवासी हे एका प्रकारे काँग्रेसकडे वळले, जे 2014 पासून थोडेफार दुरावलेले होते. म्हणून आपण बघितलं तर पूर्ण आदिवासी पट्ट्यातल्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या 10 जागा जवळपास भाजपला गमवाव्या लागल्या, की ज्या 2014 पासून त्यांच्या ताब्यात होत्या. मग नंदुरबार असेल, दिंडोरी असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, अनेक जागांचा उल्लेख करते, अगदी नांदेड असेल. तर या वेळेला ते रिव्हर्स पोलरायझेशन झालं का? म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं पोलरायझेशन झालं, तर मग दलित, मुस्लिम आणि कुणबी हे जे पोलरायझेशन गेली अनेक वर्ष भाजप करत होतं, ओबीसींचा पक्ष, आणि म्हणून लोकसभेनंतर त्यांनी पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेणं, किंवा मातंग समाजाच्या अमित गोरखेंना घेणं, किंवा माळी समाजाच्या योगेश टिळेकरांना घेणं, किंवा कुणबी समाजाच्या परिणय फुकेंना घेणं, हे सगळं एका प्रकारे जमून आणलं का त्यांनी, की बघा आता तुमचं आरक्षण जाईल, जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर ओबीसींचं आरक्षण जाईल, किंवा ओबीसींच्या आरक्षणामध्ये वाटेकरी वाढतील. या पद्धतीचा जो प्रचार झाला तो सुद्धा महाविकास आघाडीला भोवला का? कारण सामाजिक समीकरणांमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी फिट बसवलेल्या दिसत आहेत. म्हणजे आत्ताचा जो प्रचार आहे किंवा त्यांचे जे पेजेस आहेत त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी होत्या, आणि काँग्रेसचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं का या प्रचाराकडे? हा जातीचा प्रश्न आहे ना, हा मांडायला खूप सोपा असतो. परंतु आता साधा आपण मराठा जातीचं उदाहरण घेऊया. मराठा जातीची 34% महाराष्ट्रात लोकसंख्या आहे, 12.5-13 कोटी पैकी. म्हणजे साधारणपणे 4.5 कोटी मराठा महाराष्ट्रामध्ये आहेत, मराठा जातीचे लोक. 4.5 कोटी म्हणजे किती? संपूर्ण कॅलिफोर्निया जो आहे अमेरिकेतला, जे सगळ्यात मोठं राज्य आहे, त्या कॅलिफोर्नियाची लोकसंख्या जेवढी आहे तेवढे फक्त मराठा लोक इथे आहेत. आता कोणत्या पक्षाकडे मराठा नाहीयेत? सगळ्या पक्षांनी मराठा कॅन्डिडेट दिलेत. त्यामुळे असं तुम्ही म्हणू शकत नाही की मराठ्यांना राजकीय एकूण सत्तेपासून दूर ठेवण्यात येत आहे, ती कॉन्स्पिरसी आहे. सगळ्या पक्षांनी मराठा उमेदवार दिलेत. काँग्रेसचे जे हारले, बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीराज चव्हाण, दोघेही मराठा आहेत. बीजेपीचे असंख्य लोक मराठा आहेत. शिवसेनेत मराठा होते. त्यामुळे मराठ्यांकडे राजकीय दुर्लक्ष होते ह्या वाक्याला काही अर्थ नाही. ओबीसींच्या बद्दल साधारण तेच म्हणता येईल. परंतु केवळ ओबीसी आहे असं म्हणता येणार नाही, कारण ओबीसीमध्ये आता डिवाइड झाले होते. काही भुजबळांकडे गेले होते, काही जानकर तिकडे वेगळे राहिले, उभे. त्यामुळे मला असं वाटतं की जातीच्या आधारित मतदान होतं, हा एक थोडासा सोपा वाटणारा असा एक भ्रम तयार केला गेलेला आहे. प्रत्यक्षात सगळ्या जातीच्या आहेत. आणि आता एक गोष्ट सिद्ध झाली. त्या गोष्टीत काय झालं, सगळी मराठी माणसं एकत्र आहेत आणि ती सगळी शिवसेनेच्या बाजूची असतात. आता शिवसेनेत पडल्या 4 फुटी. पहिली फूट पडली होती ती भुजबळांची, ती आपण सोडून देऊया. पण नंतर 2005 साली नारायण राणे बाहेर पडले, पाठोपाठ राज ठाकरे बाहेर पडले, आणि आता या नव्या काळामध्ये शिंदे बाहेर पडले. त्यामुळे शिवसेनेत 4 फुटी झाले. आता मराठी माणसाचं प्रतिनिधित्व कोण करणार ह्या चौघांमध्ये? त्यामुळे मराठी माणसं मतदान करताना जर ते मराठीवादी असतील तर त्यांनी कोणाला करायचं, तसंच मराठावादी असतील त्यांनी कोणाला करायचं? जरांगे म्हणले होते की भाजपला पाडा. अरे पण भाजपला पाडा तर काँग्रेसला द्या.
काँग्रेस हम्म. नसेल तर शिवसेनेला द्या. इतर आहेतच ना मराठा. हो. तसं ते मराठी माणसाचं जसं चुकीचं वापर होतं की सगळे मराठी जणू आहे काही अं, शिवसेनेच्या बाजूचे आहेत, तर तसं नव्हतंच, कधीच नव्हतं. नाहीतर मग हम्म. खरं म्हणजे शिवसेना हा एक असा प्रादेशिक पक्ष होता महाराष्ट्रात हम्म. की जो स्वतःच्या बळावरती 90 किंवा 95ला सत्तेत येऊ शकला असता. ज्यावेळी त्यांना कळलं की हे जमत नाहीये तेव्हाच तर ते भाजप बरोबर गेले आणि त्यांनी हिंदुत्व अंगीकारलं. नाहीतर ते मराठी म्हणूनच लढत होते. आता पुन्हा तोच मुद्दा हिंदुत्वाचा आहे. जर सगळे हिंदू एकत्र आले आणि भाजपच्या बाजूने गेले तर त्यांना 80% मतं मिळतील, पण 80% हिंदू आहेत. तसं होत नाही. सगळ्यात हम्म. जास्त विरोध भाजपला जो आहे तो हिंदूंकडनं आहे. हम्म. सारखं ते काय म्हणतात मुसलमान गेले विरुद्ध म्हणून, अरे मुसलमान येऊन जाऊन 17% पण नाहीयेत. हम्म. आणि याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे आता लाडकी बहीण योजनेमध्ये मुस्लिम हम्म. महिलांना सुद्धा मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे बरोबर. पैसे. कारण मुस्लिम महिलांनी पण दिले आहेत शिंदेला मतं. हे मला हम्म. डायरेक्ट माहिती आहे सर्व्हेमध्ये. हो. त्यामुळे मुस्लिम म्हणून मत केलं नाही. मुस्लिम हम्म. महिलेनी आपल्याला मिळालेलं जे अनुदान मिळालं होतं बहिणी लाडक्या बहिणी योजनेतनं त्याच्या हम्म. कृतज्ञतेपोटी दिलं. ते कोणती हम्म. जात असो, ती मुस्लिम असो, आदिवासी असो, दलित असो, कोणी असो. तेव्हा मला वाटतं जातीचा मुद्दा बोलायला सोपा पडतो आणि हम्म. पत्रकारांना कोणतेही विषय सोपं सोपं करायला आवडतं. ते एक एक घास खाऊन लहान मुलाला भरवतात. तसं पत्रकारांना असं छोटं छोटं किंवा हे करा, हे तसं आहे, हे जातीचं आहे, हे धर्माचं आहे, असं करून दिलेलं पत्रकारांना आवडतं. पत्रकार तेच मांडतात, तेच प्रचलित होतं. माझ्या मते त्या याला काय अर्थ नसतो. नाही, पण मी जे ग्राउंडवरती फिरलो केतकर सर, तर मला सुरुवातीच्या काळाला थोडं महाविकास आघाडीचा टेम्पो कमी जाणवला. पण जसा जसा प्रचार पुढे गेला तस तसं मला असं जाणवलं की महाविकास आघाडी पण टक्कर देते. शरद पवारांच्या सभांना ज्या पद्धतीचा प्रतिसाद होता, अभूतपूर्व प्रतिसाद होता. अगदी काँग्रेसच्या नेत्यांच्या सभांना सुद्धा प्रतिसाद होता. ठाकरेंना लोक आणावी लागत नव्हती त्यांच्या सभांना. पण मला एक गोष्ट तिथं पण जाणवली की एक अंडरकरंट होता की ज्या पद्धतीचा मुस्लिम द्वेष पेरला गेलेला आहे किंवा ज्या पद्धतीने एक बटेंगे तो कटेंगे हे नारा झाला आत्ताचा अलीकडचा. पण हळूहळू गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये कोल्हापूर असेल, अमरावती असेल, अकोला असेल, औरंगाबाद असेल, म्हणजे आत्ताचं संभाजीनगर असेल, सांगली असेल, इथं छोट्या छोट्या घटना घडलेल्या होत्या आणि त्या घटनांनंतर एक प्रकारचं पोलरायझेशन हिंदू धर्माचं करण्याकडे वाटचाल चालू होती. मग भिडे गुरुजींनी सुरू केलेलं तिकडचं आंदोलन असेल किंवा विशाळगडावरती झालेलं प्रकरण असेल, तर या सगळ्याचा पण परिणाम ग्राउंडवरती दिसत होता. तुम्हाला असं वाटतंय की वाढत जाणारं हिंदू पोलरायझेशन हे याला उत्तर देणं जे आहे ते काँग्रेसला ठाम उत्तर, कारण एका बाजूला त्यांनी हिंदूंचं पोलरायझेशन चालू केलं, दुसऱ्या बाजूला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, तो विचार पोहोचवणं, तो रुजवणं, कारण विचारांची लढाई जर असेल तर या दोन विचारांमध्येच लढाई आहे. जर हा विचार पोहोचवणं, रुजवणं आणि त्याच्यामधून त्या मतदाराच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण करणं, याच्यामध्ये कुठेतरी मला असं वाटतं की ही कठीण लढाई आहे. दुसऱ्या बाजूची जी आहे, शिवशाहू फुलेंचा आंबेडकरांचा विचार पोहोचवणं, एकत्रित राहणं, द्वेष पसरवणं आणि तशा हिंदूंचं पोलरायझेशन करणं फार सोपं आहे की एका समाजाच्या मुलांकडून लव्ह जिहाद किंवा आपल्या महिलांना धोका आहे, एका समाजाच्या लोकांकडून आपल्या मंदिरांना धोका आहे, किंवा ज्या पद्धतीने इथे येऊन ते धीरेंद्र शास्त्री प्रचार करत होते. मी त्यांचं एक म्हणजे मोदींची सभा झाली ज्या मंडपामध्ये सोलापूरला, त्याच मंडपामध्ये दुसऱ्या दिवशी ऑडिओ सिस्टीम तीच, मंडप तोच, फक्त मागे बॅनर बदलला आणि धीरेंद्र शास्त्री येऊन तिथं प्रवचन म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये एक विखारी भाषणच होतं ते, तर ते देऊन गेले. तुम्हाला असं वाटतंय की हे जे आहे हे सामान्य, अतिसामान्य जो वर्ग आहे त्याच्यामध्ये हे फार लवकर रुजतं. दुसरा विचार रुजवण्यामध्ये काँग्रेसकडे तशा पद्धतीचं संघटन नाही जसं इकडे हिंदूंचं संघटन, बजरंग दल असेल, विहिप असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, हे अनेक फोर्सेस इथं काम करतात आणि इथं फोर्स कमी पडतोय त्या पद्धतीचा विचार रुजवण्यासाठी आणि तो धोका अधिक आहे काँग्रेसला किंवा त्या पद्धतीचा विचार करणाऱ्या पक्षांसाठी. मला वाटतं हा प्रश्न जो आहे पोलरायझेशन झालंय की नाही तर 100% झालं. पण मला वाटतं एक गोष्ट तुला सहज समजेल की इमोशनल, सायकोलॉजिकल, कम्युनल फ्रेंझी एक प्रकारचा काइंड ऑफ द्वेष पसरवणं जेवढं सोपं आहे तेवढं विवेकी विचार पसरवणं सोपं नसतं. करेक्ट. विद्वेष जितक्या वेगाने तुम्हाला अपील करू शकतो, आवाहन करू शकतो, तितक्या आवाहनपूर्ण काळामध्ये तुम्ही विवेकाने जाऊ शकत नाही. म्हणजे जायला पाहिजे आणि जाण्याचा प्रयत्नही होतो, परंतु विद्वेष हा वणव्यासारखा पसरतो आणि विवेक हा अतिशय हळूहळू पसरतो. तो थंड वाऱ्यासारखा असतो, तो हळूहळू जावा लागतो, वादळ नाही होत त्यात. आणि विद्वेषाचं राजकारण हे आपल्याकडे साधारणपणे 1992ला बाबरी मस्जिद पडल्यानंतर सुरू झालं. तू लक्षात घेतलं असेल तर 92 पर्यंत म्हणजे 85ला तर भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या.
92 साली म्हणजे जेव्हा त्यांनी वही मंदिर बनाएंगे चळवळ सुरू केली तेव्हा त्यांना 1989 मध्ये थोडे जास्त मिळाल्या, मग 91 मध्ये जास्त मिळाल्या आणि बाबरी मस्जिद पहिल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये 95 मध्ये आलं आणि 98 ला लगेच वाजपेयीचं सरकार दिल्लीला आलं. समजा 92ची बॅकग्राऊंड नसती हम्म. तर 95 आणि 98ची सरकार येणं जवळजवळ अशक्य होतं. बरोबर. त्याच्या पुढे जाऊ 2002 मध्ये ज्या वेळेला मुसलमानची कत्तल झाली गुजरातमध्ये, त्याच्यामुळे ते वातावरण अधिक वाढलं. गुजरातमध्ये तर मुळे लोक जाताना म्हणायचे अरे त्या दिशेने जाऊ नका, तो पाकिस्तान आहे. मी गुजरातमध्येच तुला तर माहितीये, तू गुजरात फिरलाय, मी पण हो. फिरलोय, आपण हो. दोघांनी गुजरात अनुभवलंय. गुजरातमधला विद्वेष आपण पाहिलाय. हो. अशा विद्वेषाशी फाईट करायला अगदी खरं सांगायचं तर गांधींनी सर्वात जास्त प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांनी प्राणही गमावले. एवढंच नाही तर ज्या वेळेला इकडे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ते पाकिस्तानमध्ये नौखालीच्या जवळपास उपोषण करत होते हिंदू मुसलमानांच्या मध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी. या त्यांना मारायला आले ते लोक, मुस्लिम आणि हिंदू दोघेही, तरी ते तिकडे बसून राहिले त्या उपोषणाच्या जागी, आंदोलनाच्या जागी. असं असताना गांधींची शेवटी हत्या झाली ती हिंदूंकडनं झाली, मुसलमानांकडनं नाही झाली. त्यामुळे विद्वेषाचं राजकारण हे हिंदूही करू शकतात, मुस्लिमही करू शकतात, दोघेही करू शकतात. विद्वेषाला उत्तर विवेकाने द्यायला हवं हे बोलणं सोपं आहे, वैचारिक दृष्ट्या सांगणं सोपं आहे. परंतु मीडिया आत्ताचा जो आहे, मीडिया आणि सोशल मीडिया यांना विद्वेष पसरवायला अगदी सोपं माध्यम आहे. एका बटनाने विद्वेष पसरू शकतो. आग लावणं सोपं आहे, आग विझवायला जास्त काळ लागतो. आता विद्वेषाची आग देशात आहे की नाही, अतिशय गंभीररित्या आहे आणि ती अजूनही पसरू शकते. कारण पुढच्या 5 वर्षात त्यांचं डबल इंजिन सरकार आहे, तिकडे पण यांचं आहे, तिकडे पण यांचं आहे. त्यामुळे विद्वेषाची आग पसरू शकते आणि ती झारखंडमध्ये सुद्धा पसरू शकते. जरी तिकडे बीजेपीचं राज्य नसलं तरी त्याच्यासाठी बीजेपीचं राज्य असावं लागत नाही, त्याच्यासाठी बीजेपीचं राज्य असायला लागत नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा तिकडे विद्वेष पसरलेला होता. त्यामुळे मला वाटतं की तो जो मुद्दा आहे तुझा, पोलरायझेशन झालंय की नाही, जरूर झालंय, परंतु ते सर्व समाजाचं झालंय असं मला वाटत नाही. एक छोटं उदाहरण देतो, जरा विषयांतर वाटेल, ते विषयांतर नाही. एक साधारणपणे आठवत असेल तुला, एक भाषा अशी वापरली जायची साधारणपणे 20-25 वर्षापूर्वी. हे काय आहेत सगळे शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, हे सगळे मेहबूब खान, हे सगळे खानावळी का चालतात आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये? हे खानावळी बंद पाडल्या पाहिजेत आणि आपले आपण नेमली पाहिजेत, लोक हे असले पाहिजेत त्या लेवलला. आता ही चर्चा होऊन सुद्धा सगळ्यात जास्त चित्रपट कोणाचे चालतात त्या तथाकथित खानावळीचेच चालतात. आणि तिकडे शाहरुखच्या बंगल्यावर किंवा सलमानच्या बंगल्यावर जाणारे जे लोक असतात भक्ती प्रेमापोटी, ते कोण असतात? 90% ते हिंदू असतात. म्हणजे तो जातीय विद्वेष त्यांनी पसरवायचा चित्रपट माध्यमाच्या प्रकरणात सुद्धा केला, पण तो यशस्वी झालेला नाही. याचा अर्थ लोकांच्या मनात ते तसं रुजलेलं नाही. बरोबर. लोक विवेकी आहेत, त्यांना भडकवून विद्वेषी करण्याचा प्रयत्न चालू आहे. जर तसं असतं तर मग हिंदी सिनेमा विशेषतः ह्या तिघांचे चालले नसते आणि ते चालतायत जोरात इतर कोणत्याही चित्रपटांपेक्षा. पण म्हणजे हा मुद्दा जो मला विचारायचा आहे तो गेल्या काही काळामध्ये उत्तर विरुद्ध दक्षिण असे एक लढाई किंवा असे एक नॅरेटिव्ह मांडलं जात होतं की उत्तर भारत जो आहे तो वेगळा विचार करतोय आणि दक्षिण भारत वेगळा विचार करतोय. आपण मध्यभागी आहोत, तर आपण आता उत्तरेकडे झुकायला लागलोय असं वाटतंय तुम्हाला ही सगळी परिस्थिती बघून? नाही, असं काही नाही म्हणता येणार. पण आता हा उत्तर विरुद्ध दक्षिण हा मुद्दा कोणी उपस्थित केला? त्यांनीच केला ना. हिंदी, हिंदू, हिंदुस्थानी ही घोषणा कोणाची आहे? त्यांची आहे. आता हिंदी भाषेला विरोध ते भाजप आल्यापासून झालेला नाहीये. लाल बहादूर शास्त्रींना हैराण झाले होते ते हिंदी भाषेचा विरोध. तिकडे स्टेशनच आली होती तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू सोडा, बंगालमध्ये ज्यावेळेला हिंदी लादायचा प्रयत्न झाला, बंगाली भाषेचा अपमान आहे करून, त्यांनी पण तिकडे आंदोलन केलं हिंदी भाषेच्या विरोधात. कारण ते त्यांना नॉर्थचं डॉमिनेशन वाटलं, तामिळनाडू असो किंवा बंगाल असो. त्या बंगाल आणि तामिळनाडूमध्ये कायम एक दिल्ली विरोध आहे. तो दिल्ली विरोध त्या भाषिकच्या संबंधात आहे आणि म्हणून तो आपल्याला साऊथ विरुद्ध नॉर्थ दिसतो. परंतु प्रत्यक्षात मला खूप असं वाटत नाही. पण एक दृष्टिकोनातनं बरोबर आहे की आता ज्या वेळेला लोकसभा मोठी होईल, म्हणजे साधारणपणे 800 खासदार असतील, 768 का असे काहीतरी खासदार असणार आहेत, त्यावेळेला लोकसंख्येनुसार सगळ्यात जास्त खासदार नॉर्थचे असणार आणि लोकसंख्येनुसार सगळ्यात कमी खासदार साऊथचे असणार. त्यामुळे त्यांना एन्झायटी वाटणं स्वाभाविक आहे. म्हणजे आमच्या इच्छेनुसार काही पासच होणार नाही बिल. जे बिल पास होणार ती सगळी नॉर्थची, हिंदी बेल्टची होणार.
त्यामुळे त्यांना आपण मार्जिनलाइज होऊ, आपण आयसोलेट होऊ, ही भीती वाटणं अत्यंत रास्त आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मात्र साऊथ आणि नॉर्थ हा मुद्दा हळूहळू वाढत जाणार आहे, विशेषतः नवीन लोकसभेचं डिलिमिटेशन झाल्यानंतर. दुसरा एक लहान प्रश्न असा आहे की आता अशा परिस्थितीमध्ये रेझिलियन्स आणि रेझिस्टन्स असणारे नेते आता काँग्रेसचे बरेचसे सभागृहात नाही आहेत. आता बाळासाहेब थोरात सभागृहामध्ये नाही आहेत, बंटी पाटील विधान परिषदेवरती आहेत. अवघे 14-15 आमदार 16,000 फक्त 16 आमदार काँग्रेसचे हा आहेत. आमदार आहेत. 10 शरद पवारांचे आहेत आणि 20 ठाकरेंचे आहेत. आणि आत्ताचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे, तर हा आवाज जो आहे, हा आवाज अजून भक्कम करण्यासाठीचं एक मोठं चॅलेंज या 5 वर्षामध्ये असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की काँग्रेस किंवा ही जी महाविकास आघाडी आहे, ती महाविकास आघाडी एकत्रितपणे हे चॅलेंज पेलू शकेल आणि त्यासाठी त्यांना काय करावं लागेल? बेसिकली काय मुद्द्यांवरती करावं लागेल या गोष्टी? त्यांनी तसा प्रयत्न करायला पाहिजे. महाविकास आघाडी टिकवायचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु म्हणजे करायला पाहिजे म्हणजे तो पूर्णपणे यशस्वी होईलच का पार्टली यशस्वी होईल का पूर्ण पराभूत होईल हे सांगणं आता कठीण आहे. कारण आता ज्या निवडणुका येतील कॉर्पोरेशनच्या, तिथेच एक कसोटी आहे पहिली की तुम्ही महाविकास आघाडी लढणार त्या कसे लढणार. कारण शिवसेनेला असं जर वाटत असेल म्हणजे उद्धव ठाकरेंच्या की आपण एकटे लढूनच आता बघूया आणि सगळी मुंबई आपल्याच ताब्यात येईल, असं त्यांना वाटायला लागलं तर ते कदाचित म्हणतील की आम्ही लढणार आहोत आमच्याच जागा. जसं पूर्वी आठवत असेल तुला तर मग इव्हन पटोलेंना असा भ्रम झाला होता की आपण सगळ्या जागा आपणच लढवूया काँग्रेसच्या. असे भ्रम होतात पक्षातल्या नेत्यांना कधी कधी. त्या भ्रमापोटी महाविकास आघाडी तुटली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. पण तुटू नये अशी बहुसंख्यांची इच्छा आहे आणि तुटू नये म्हणूनच प्रयत्न चालू आहे. परंतु काही अतिरेकी मुद्दे, काही अतिरेकी प्रचार याच्यामुळे महाविकास आघाडी अडचणीत येऊ शकते. परंतु येणार नाही अशी माझी इच्छा आहे आणि कदाचित तो विचार त्यांच्यात टिकेल. अच्छा. एक शेवटचा प्रश्न आहे की आता अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला रिज्युव्हिनेट करण्यासाठी तुम्हाला असं वाटतंय की एक तरुण नेतृत्वाची फळी असायला पाहिजे? कारण आत्ताचे जे नेते आहेत ते एका काय म्हणू आपण त्याला की कस्टमाइज थॉट मधून विचार करत आहेत आणि आता जी गरज आहे ती एका प्रकारे मोकळं होऊन लढण्याची गरज आहे. कारण तुमच्या मागे संस्था आणि बाकीच्याची ताकद असेल तर तुम्हाला आधी ती ताकद वाटायची, आता ती लायबिलिटी होते आणि मग तुमच्यावरती कुठली चौकशी लागली तर तुम्ही काही करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. आता ती नव्या दमाची लोक, नव्या दमाचे नेते काँग्रेसने आणून त्यांच्या हातामध्ये हे सगळं देण्याची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? कारण पुढची 5 वर्ष फार क्रुशियल आहेत, ज्याला अशा पद्धतीचं अघोरी बहुमत एकाच युतीकडे किंवा अलायन्सकडे आहे. उद्या कदाचित असं पण होऊ शकतं की भाजपची एकट्याची सत्ता येऊ शकते, कारण त्यांना 8च जण कमी पडतात, 8च आमदार कमी पडतात. त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की नव्यानं एक बांधणी करण्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीच्या विचारांची तुम्ही उल्लेख केला त्या विचारांचा की बाबा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जर तरुणांमध्ये रुजवायचा असेल, कारण तो विचार रुजवणं हे खरं चॅलेंज आहे आणि आता तसे फोर्सेस पण नाहीयेत. आता राष्ट्रसेवा दल होतं पण त्याला पुन्हा एकदा जिवंत करावं लागेल, त्या सगळ्या गोष्टीला गती द्यावी लागेल. तर आता नव्यानं एक फळी तुम्हाला इंट्रोड्यूस करावी लागेल असं वाटतं? हे अगोदरच करायला हवं होतं की आता नाही. बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी 75 ओलांडली, ते आता नाही ओलांडली ना, अगोदरच ओलांडली. तर मग ह्याच्या अगोदरच हा विचार व्हायला हवा होता. काँग्रेसने तसा सक्रियपणे विचार केलेला नाही, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. काँग्रेसने आत्ताच दुसरी तिसरी फळी तयार ठेवायला पाहिजे होती. जसं इंग्लंडमध्ये असतं एका फळीनंतर किंवा आपल्या क्रिकेट मॅच मध्ये तो तिकडचा खेळाडू आउट झालेला नसतात, तिकडे पॅड लावून एक खेळाडू बसलेला असतो. तसं आपल्याकडे सुद्धा असायला हवं. काँग्रेसने ते केलं नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि ते काही चांगली गोष्ट नाही. काँग्रेसने करायला हवं. आता केवळ परिस्थितीच अंगावर आली म्हणून ते करणं, परंतु भविष्याचा विचार करून करण्यात फरक आहे. तो त्यांनी 10 वर्षापूर्वी ज्या वेळेला हारले, 2014 मध्ये काँग्रेस पक्ष हारला, त्याच वेळी त्यांनी तो विचार केला होता. आठवत असेल तुला तर राहुल गांधींनी हा विचार मांडलाय. त्यांनी सीडब्ल्यूसी मध्येच काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये मांडलाय. किंबहुना त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये राजीनामा जेव्हा दिला तेव्हा त्यांनी सांगितलं की, आणि त्यांनी त्या नावं घेऊन सांगितलंय, चिदंबरम असेल, कमलनाथ असेल, की आता आता बदलूया आपण हे सगळे, असं राहुल गांधींनी तेव्हा सांगितलं होतं. त्यांच्या पक्षातल्या ढुढाचार्यांनीच राहुल गांधींचं ऐकलं नाही आणि माझ्या मते राहुल गांधींचाच पराभव काँग्रेसच्या ढुढाचार्यांनी केलाय. निश्चितपणे चॅलेंजिंग काळ आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये काँग्रेस समोरच नव्हे तर महाविकास आघाडी समोर सुद्धा मोठी आव्हानं असणार आहेत. खरं तर मला शिवसेनेबद्दलचा प्रश्न पण विचारायचा होता. नाही, पण एक फॅक्टर आहे ना, एक फॅक्टर असा आहे की आता राज ठाकरेला वाटलं होतं की तो सहभागी होऊ शकेल. राज ठाकरेला 0 जागा मिळाल्या. प्रकाश आंबेडकरला वाटलं होतं की दलित मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे येतील, 0 जागा मिळाल्या.
त्यानंतर जरांगे पाटलांना वाटलं होतं की मराठवाड्यामध्ये तरी किमान सबंध राज्यभर पण मराठवाड्यात तरी भाजपचा धुव्वा उडवू शकेल एवढी ताकद त्यांच्याकडे आहे. भाजपला 41 जागा मिळाल्या. त्याच्यानंतर ती जी तिसरी आघाडी होती बच्चू कडू आणि राजू शेट्टीची, त्यांना वाटलं होतं आपण महत्वाचा परिणाम करू, तोही करू शकलेले नाहीत ते. म्हणजे हे जे काही रोडब्लॉक्स तयार केले होते तथाकथित चाणक्य नेत्यांनी भाजपच्या, ते रोडब्लॉक्स कोसळलेत. राज कोसळलाय, प्रकाश कोसळलाय, तिसरी आघाडी कोसळली आणि जरांगे कोसळलाय. जरांगेंना फक्त मराठा एकत्र करायचा होता, ते मराठे सगळ्या पक्षातनं आलेले. निश्चितपणे ज्या वेळेला तुम्ही एका फॅक्टरचं राजकारण करता त्यावेळेला हा धोका कायम असतो आणि ज्या पद्धतीनं कुठल्या भूमिका घेताना ज्या वेळेला त्याच्यामध्ये विसंगती दिसायला लागते, ती विसंगती सुद्धा लोक सहजपणे पकडतात आणि तेच या आंदोलनामध्ये पण झालेलं आपल्याला बघायला मिळालं. राज ठाकरेंच्या बद्दल पण झालेलं बघायला मिळालं आणि प्रकाश आंबेडकरांबद्दल तर ते 2019 पासून सातत्यानं 2 वेळा झालेलं बघायला मिळालेलं आहे आपल्याला. आणि म्हणून आपल्याला केतकर सरांकडून समजून घेण्याचा प्रयत्न होता आपला की नेमकी पराभवाची कारणं काय आहेत, ईव्हीएम बद्दलचे काय विचार आहेत, काँग्रेसनी काय केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाढतं पोलरायझेशन आणि जातीय समीकरणांमध्ये टाकलेले रोडब्लॉक्स हटवण्यासाठी काय आव्हानं असणार आहेत. केतकर सर, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबई तकशी बोललात त्याबद्दल आपले मनापासून आभार. ज्या वेळेला पहिलं अधिवेशन होईल त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला कळेल की नेमकं कुठल्या दिशेने वारं वाहणार आहे 2-4 महिन्यानंतर. वारं कुठल्या दिशेने वाहणार आहे अगोदरच कळलंय, त्याच्यासाठी आपल्याला असेंब्ली सुरू व्हायची गरज नाही. खरं आहे, वारं कुठल्या दिशेने वाहणार आहे कळलंय, पण त्यांच्यातल्या अंतर्गत विसंगती त्या चालू राहतात, त्याने काय. हो, त्यावेळेला आपल्याला पुन्हा एकदा केतकर सरांकडून वेळोवेळी आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न निश्चित करू. केतकर सर, खूप खूप धन्यवाद मुंबई तकशी बातचीत. धन्यवाद. पाहत रहा मुंबई. Yes.